थेट जाऊया, सरनाईक बोलत आहेत। अंजली टाकती फार गांभीर्यानं तिच्यावर हल्ला केल्यामुळे तिला एंगेजमेंट तिची झाली होती आणि जानेवारी महिन्यामध्ये लग्न होतं, परंतु चेहरा आणि तिच्या शरीरावर अनेक जखमा असल्याकारणानं ती आता इस्पितळामध्ये उपचार घेते। प्रामुख्यानं राज्य शासनानं तिच्यावर येणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तिला पूर्णतः बरी होईपर्यंत इव्हन प्लास्टिक सर्जरीचा खर्च सुद्धा राज्य शासन करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला आहे। कारण शेवटी वनमंत्री गणेश नाईक आणि मुख्यमंत्र्यांनी ह्या विषयावर गांभीर्याने चर्चा केली। प्रामुख्यानं शहरी भागामध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आणि त्याचबरोबर तुंगारेश्वर अभयारण्य हे शहराच्या जवळ आहे, म्हणजे त्या ठिकाणावरनं वसई-विरार महापालिका, ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये हे दोन्ही अभयारण्य येत आहेत। 55 ते 60 बिबटे त्या ठिकाणी आहेत। त्यामुळे प्रत्येक बिबट्याला ही चिप बसवायची आणि त्याचं लोकेशन ट्रॅक करायचं, जेणेकरून कुठेही शहरी भागामध्ये जर हे बिबटे गेले तर वन खात्याच्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून ते कुठे कुठे बिबटे गेले तर त्यांचं लोकेशन हे वन खात्याच्या अधिकाऱ्यांना कळेल आणि त्यामुळे त्यांना शोधणं अडचणीचं निर्माण होणार नाही आणि लवकरात लवकर त्यांना पकडून परत वन खात्यामध्ये टाकता येईल। दुसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच काही आघाती देशामध्ये काही छोटी छोटी अभयारण्य निर्माण केलेली आहे। जसं आपल्याकडे गुजरातमध्ये वनतारा आहे, तशाच पद्धतीनं राणीची बाग, वनतारा अशी जी अभयारण्य आहेत ते अभयारण्य अजून जास्त निर्माण करावी, सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल आणि हे जे बिबटे किंवा वाघ जे शहरी भागामध्ये येत आहेत त्या अभयारण्यामध्ये जर त्यांना खासगी अभयारण्यामध्ये जर सोडलं तर त्या शहरी भागात जे येणार आहे ते येणार नाहीत आणि त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण त्यांना त्या ठिकाणी मिळेल आणि मानवी वस्तींवर हल्ला करण्याचा जी त्यांची भूमिका त्यामध्ये बदल होईल। खरं तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये रवी राणा यांनी ही मागणी केली होती की हे बिबटे दत्तक योजना चालू करा, परंतु राज्यामध्ये सुद्धा ही बिबटे दत्तक योजना चालूच आहे। कारण मी स्वतः एक मॉर्निंग वॉकला 3 ते 4 दिवसाचा बिबट्या जेव्हा माझ्या पत्नीच्या निदर्शनास आला तेव्हा आम्ही त्याला वन खात्याच्या ताब्यात दिलं आणि गेल्या 6 वर्षापासून तो बिबट्या दत्तक योजनेच्या अंतर्गत मीच त्याचं नामकरण केलं आणि तो संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये त्यांना ठेवलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं दत्तक योजना जर राज्य शासनाच्या माध्यमातून चालू झाली तर निश्चितपणे मानवी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।